नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही इथे ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. मागच्या काही दिवसांप्रमाणे आज सुद्धा तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये आपल्याला खूप जास्त गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती, जी होती 43,400 ची. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती, जी होती 43,200 ची. मात्र आज ओपनिंग हे दुसऱ्या टार्गेटच्याही वर झालं आणि त्यामुळे काय झालं, आपल्याला नेहमीप्रमाणे माहितीच आहे आपल्याला की जेव्हा खूप जास्त गॅप अप ओपनिंग होतं त्यावेळेला प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही इथे जर बघितलं तर पहिल्या 15 मिनिटातच प्रॉफिट बुकिंग आलं, थोडंसं रिकव्हरी करण्याचा प्रयत्न झाला, पुन्हा एकदा खाली कंटिन्यू झालं आणि आपली जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती या लेवलचा सपोर्ट घेऊन पुन्हा आपल्याला बँक निफ्टी वर जाताना बघायला मिळालं. मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलंच होतं की एकदा आपल्याला प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर रिकव्हरी बघायला मिळू शकते. आता तुम्ही हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये मूव्हमेंट झाली. आता मी काय करतो, या सर्व लेवल जे आहेत ह्या काढतो आणि उद्यासाठीचं विश्लेषण करायला आपण सुरुवात करूया. त्यासाठी आपण काय करूया, बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, मागचे 4 दिवस म्हणजे आजचा दिवस धरून 4 दिवस जर तुम्ही डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, अगदी हा पहिला दिवस बघा, हा दुसरा दिवस बघा, आपल्याला फक्त काय दिसतंय, डोजी पॅटर्न तयार झालेला दिसतोय. बऱ्याच वेळेला असं होतं की मार्केट ज्या वेळेला वर जात असतं त्यावेळेला अशा पद्धतीनं वर जातं, म्हणजे इंट्राडे मध्ये आपल्याला काहीच मिळत नाही. पण ज्यांनी आधीपासून म्हणजे ह्या ठिकाणी ज्यांनी बाय करून ठेवून दिलं असेल त्यांना आतापर्यंत चांगला प्रॉफिट झाला असेल, असंच आपल्याला इथे दिसून येतंय. आता आपल्याला पुन्हा एकदा म्हणजे ऑलरेडी आपण वीकली टाइम फ्रेम मध्ये डेली आणि वीकली टाइम फ्रेमचा व्हिडिओ जो केला होता त्याच्यामध्ये हे सगळं बघितलेलं आहे, पण एकदा पुन्हा आठवण करण्यासाठी मी इथे तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवल लावून दाखवतो, म्हणजे ह्या सर्व लेवलचं महत्त्व तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही जर इथे बघितलं तर इथे दिसतंय बघा की पहिल्यांदा आपल्याला ही जी 23.6% ची लेवल असते इथे आपल्याला डोजी बनला. त्यानंतर वर बघितलं तर 38.2% ची लेवल असते, त्याचा रेझिस्टन्स घेऊन त्याच्या खाली डोजी बनला. त्यानंतर इथे बघितलं तर लक्षात येईल 50% चा रेझिस्टन्स घेऊन त्याच्या खाली डोजी बनला. आज जर तुम्ही बघितलं तर आज 50% चा सपोर्ट घेतला गेला आणि आपल्याला 61.8% चा म्हणजे ह्या प्रत्येक लेवलमध्ये आपल्याला एक डोजी बनत चाललाय आणि ह्या लेवलला आपल्याला सपोर्ट रेझिस्टन्सला आपण रिस्पेक्ट करत करत वर चाललेलो आहोत. आता काय होऊ शकतं, आता तुम्हाला असं वाटेल की अरे सरनी तर सांगितलंय की इथे ज्यांनी बाय केलं असेल त्यांना आतापर्यंत चांगला फायदा झाला असेल. कधीही लक्षात ठेवा की आता हे आपल्याला लक्षात येतंय म्हणून ट्रेन मिस झालेली आहे, आपल्याला स्टेशन इथे होतं, ट्रेन मधोमध आलेली आहे, अशा वेळेला आपल्याला ह्याच्यामध्ये एंट्री करायची नाही. कदाचित काय होईल, कदाचित आणखीन थोडंसं पुढे जाईल पण पण एकदा आणखीन प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे, इथपर्यंत खाली येऊ शकतं आणि मग परत वर जायला लागलं की मग आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. आता एक प्रॉपर प्राइस ऍक्शन जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे, इंट्राडे साठी थोडंसं सावध राहायला पाहिजे. इंट्राडे मध्ये आपल्याला ट्रेडिंग करता येईल, आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. याचं कारण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, कारण हळूहळू हळू करत आपण खालची लेवल बघितली तर 42,100 पर्यंत पोहोचलेलो होतो, तिथपासून आपण आता 43,600 पर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजे आपल्याला 1,500 पॉईंटची तेजी आपल्याला ह्या काही दिवसांमध्ये बघायला मिळालेली आहे. अर्थात हळूहळू का असेना ही तेजी आपल्याला इथे
दिसते, तर त्याच्यामुळे थोडंसं सावध आपल्याला राहणं आवश्यक आहे. तर हे झालं डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट कशा पद्धतीनं दिसतोय. अर्थात आजचं जर तुम्ही कॅन्डल बघितली तर आजची कॅन्डल तुम्हाला थोडीशी पॉझिटिव्ह दिसेल. दिसताना जरी रेड कलरची कॅन्डल असली तरी आपल्याला हॅमर बनलेला आहे. अशा पद्धतीनं जेव्हा कॅन्डल बनते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, हॅमर कॅन्डल असं म्हणतो. तर तशा पद्धतीचा हॅमर आपल्याला इथे बनलेला आहे आणि ही कॅन्डल आपल्याला पॉझिटिव्ह आहे. ह्याचा हाय जर ब्रेक झाला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखीन वर 44,000च्या दिशेनं आपण जाऊ शकतो. 44,000च्या आसपास आपल्याला एकदा रेझिस्टन्स घेतला जाऊ शकतो. तर असं चित्र आपल्याला आता दिसायला लागलेलं आहे. हे झालं बँक निफ्टीमध्ये डेली टाइम फ्रेम मध्ये. आता काय करूया, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया आणि उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल आपल्याला आता काढायला सुरुवात करायची आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे पुन्हा चार्टवर घेऊन आलोय आणि आपल्याला वरच्या बाजूला जो बघायचा असेल तर आपल्याला सगळ्यात हाय पॉइंट जो आहे आजचा डे हाय, तिथे आपण काय करू, मार्क करूया. त्यानंतर आता खालच्या बाजूला जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ह्या लेवल शिवाय एक प्रॉपर पद्धतीनं आपल्याला लेवल दिसत नाहीये. तर आपण काय करू शकतो, इथे मार्क करू शकतो. म्हणजे 43,400च्या आसपास आपल्याला खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल मिळेल. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ही 43,650 ला मिळेल. अशा पद्धतीनं आपण दोन्ही लेवल मार्क केले. आता वरच्या बाजूनच क्लोजिंग आलंय त्यामुळे काय करूया, वरच्या बाजूचेच आपण टार्गेट पहिल्यांदा काढूया. 650च्या वर गेल्यानंतर 43,750च्या आसपास आपल्याला काय होऊ शकतं, पहिलं टार्गेट आपण घेऊ शकतो. इथे लक्षात घ्या 43,650च्या वर 43,750, 43,850 आणि 43,950 अशा आपल्याला 3 टार्गेट आपण वरच्या बाजूनं घेऊ शकतो. आपलं हे तिसरं टार्गेट सुद्धा फार महत्वाचं आहे, कारण 44,000च्या 50 पॉईंट खालीच आपलं तिसरं टार्गेट आहे. कारण आपण म्हणतानाच असं म्हणतोय की वर गेलं तर जास्तीत जास्त 44,000 पर्यंत आपण जाऊ शकतो. तर हे झालं वरच्या दिशेनं. आता इथून खाली येणार असेल तर लक्षात घ्या, जर फ्लॅट ओपन झालं आणि इथून जर खाली यायचं असेल तर इथून खाली येईपर्यंतच जवळजवळ 250 पॉईंट आपल्याला खाली यावं लागेल आणि त्याच्यामध्येच आपली जवळजवळ 2 टार्गेट अचीव होतात. मात्र तरी सुद्धा जर गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जात असेल आणि आता 43,400 ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते, ती जर येणाऱ्या काळात ब्रेक होत असेल तर मग आपल्याला खाली जाताना पहिलं टार्गेट कोणतं आहे, 43,300च आहे. त्याच्याही खाली जात असेल तर आपण 43,200च्या आसपास दुसरं टार्गेट ठेवू शकतो आणि तिसरं टार्गेट आपल्याला मग 43,100च्या आसपास ठेवायला लागेल. तर या पद्धतीनं आपण बँक निफ्टीमध्ये टार्गेट्स कशी काढायची, इम्पॉर्टंट लेवल कशा ठरवायच्या हे लक्षात घेतलं. आता आपण काय करूया, थोडंसं पुढे जाऊया आणि उद्या मंगळवार असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की फिन निफ्टीची उद्या वीकली एक्सपायरी असणार आहे. त्यामुळे मी फिन निफ्टीचं अनालिसिस आधी करतोय. तर फिन निफ्टीमध्ये आपण इथे वरच्या बाजू सगळ्या इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत. तर तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला या लेवल्स मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. ओके, वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे आपण डे हायच्या आसपास धरलेले आहे, आजच्या डे हायच्या आसपास, ती कोणती आहे तर ती दिसते 19,548. 19,548 म्हणजे 19,550 ही लेवल आहे. खालच्या बाजूला कोणती इम्पॉर्टंट लेवल आहे तर खालच्या बाजूला आपण ही लेवल घेतली आहे. ही लेवल आहे 19,481 ची. म्हणजे आपण खाली 19,475, वर 19,550. क्लोजिंग वरच्या दिशेने आलंय त्यामुळे फ्लॅट ओपन होऊन जर वर जात असेल आणि 19,550च्या वर टिकत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये 19,600, 19,650 आणि 19,700 ह्या दिशेनं आपण जाऊ शकतो. मात्र थोडंसं गॅपडाऊन ओपन झालं आणि 19,475च्या खाली टिकायला लागलं तर मात्र आपल्याला खाली येत असताना 19,425, 19,375 आणि 19,325 अशा 3 टार्गेट्स खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस. फिन निफ्टीमध्ये उद्या एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला थोडंसं एकदा काहीतरी सकाळची मुवमेंट झाल्यानंतर किंवा सकाळी साईडवेज झाल्यानंतर दुपारी मुवमेंट होऊ शकते. सकाळी जर मोठी मुवमेंट झाली तर मग दुपारी साईडवेज होऊ शकतं. अशा पद्धतीनं आपल्याला फिन निफ्टीचा उद्यासाठीचा विचार करायचा आहे. आता आपण जाऊया आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्या 2 इंडेक्सचे मी तुम्हाला चार्ट स्क्रीनशॉट घेण्यासाठी दाखवतोय, जेणेकरून तुम्ही काय करू शकता, मी काढलेल्या जे इम्पॉर्टंट लेवल आहेत
त्या इम्पॉर्टंट लेवल तुम्ही सुद्धा अभ्यासासाठी वापरू शकता. तर हा झाला आपल्याला निफ्टीचा चार्ट, ज्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर हा निफ्टी 50चा चार्ट आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, ज्याच्यामध्ये आज एक्सपायरी होती, इथे सुद्धा तुम्ही बघू शकता साइडवेज मार्केट आपल्याला बघायला मिळालेलं आहे. पण आपल्याला आता उद्या काय होऊ शकतं हे समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी मी इथे उद्याचा चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. याचा सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हे झालं चारही इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण थोडंसं आपल्या व्हिडिओमध्ये पुढे जाऊया आणि काही स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. तर मी त्यासाठी पुन्हा एकदा चार्टवर जातोय. टाइम फ्रेम आता आपण बदलूया. डेली टाइम फ्रेम मी घेतलेली आहे. झूम लेवल थोडी ऍडजस्ट केली आणि आता तुमच्यासाठी मी काही स्टॉक काढले, ते स्टॉक मी एकत्र करायला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिला जो स्टॉक मी तुमच्यासाठी काढलेला आहे तो आहे आरती इंडस्ट्रीजचा स्टॉक. आता ह्या आरती इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसतंय हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. मागचे अनेक दिवस या स्टॉकमध्ये तुम्ही जर बघितलं तर सेलिंग होतं, एक बाउन्स आला, पुन्हा सेलिंग होतं आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला ऑलरेडी एक गोष्ट दिसायला लागली होती. म्हणजे जर तुम्ही हा स्टॉक ह्यापूर्वीपासून ट्रॅक करत असता तर तुम्हाला एक गोष्ट दिसली असती की इथपर्यंत सेलिंग झालं, इथून वर एक बाउन्स आला, परत एक सेलिंग झालं आणि आता परत एक बाउन्स येतोय आणि इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउटच्या आपण अगदी जवळ पोहोचलेले आहोत. आपल्याला पाहिजे तसं पहिला लो खाली आहे, दुसरा लो वर आहे, म्हणजे डब्ल्यू आपल्याला जसा लागतो तसा परफेक्ट डब्ल्यू इथे बनलेला आहे आणि आज आपण बघू शकतो की गॅप अप ओपन झालं. मग मागचे इतके दिवस मार्केटमध्ये एवढं सेलिंग झालं होतं आणि मग आज एवढं गॅप अप ओपन होण्याचं कारण काय? केवळ ह्या डब्ल्यू पॅटर्नमुळे तसं झालंय का की एवढं गॅप अप ओपन झालं आणि आपल्याला ही तेजी बघायला मिळाली? तर ह्याचं उत्तर नाही असं आहे. ह्याचं खरं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इथे खाली दिसेल. तर मी मागच्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता. त्यामध्ये मी तुम्हाला एखाद्या, आता सध्या अर्निंगचा सीझन चालू आहे, आपण जे सेकंड क्वार्टर म्हणतोय ते सेकंड क्वार्टरचा आपल्याला रिझल्ट्स आता यायला लागलेत. तर ते अर्निंगचे रिपोर्ट आपल्याला इथे दिसतात आणि तुम्ही जर बघितलं तर अर्निंगच्या रिपोर्टमध्ये इथे दिसेल की अर्निंगच्या ह्या रिपोर्टमध्ये बाकी काही जरी बघितलं नाही तुम्ही तरी अर्निंग्समध्ये सरप्राईज 20% आहे. म्हणजे जे काय अपेक्षित होतं एक्सपर्टना त्याच्यापेक्षा 20% जास्त अर्निंग ह्या स्टॉकनं किंवा ह्या कंपनीनं मिळवलेलं आहे. रेव्हेन्यू थोडासा जरी कमी झाला असला तरी त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला ह्या स्टॉकमध्ये ही तेजी बघायला मिळते. आता तुम्हाला ह्याचा अर्थ लगेच ह्याच्यामध्ये बाय करायचं आहे का उद्या आणि लगेच आणखीन तेजी होईल का? तर त्याच्यासाठी आपल्याला वाट बघायची. आपल्याला इथे अभ्यास कसा करायचा आहे, विश्लेषण कसं करायचं आहे हे समजून घ्यायचं आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल की पूर्वीच त्याचं सिस्टीम बनत होती. म्हणजे आपल्याला एखाद्या स्टॉकचं अर्निंग आणखीन 4 दिवसांनी आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये असा डब्ल्यू पॅटर्न सारखा बनतोय असं दिसत असेल तर आपण त्याच्यावर लक्ष नक्कीच ठेवू शकतो की येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये गॅप अप ओपन होऊन मुवमेंट होते की नाही हे बघण्यासाठी म्हणून आपण असे काही स्टॉक शोधून काढू शकतो. तर असा आपल्याला पॅटर्न दिसला पाहिजे. हा पॉझिटिव्ह पॅटर्न होता. एखाद्यामध्ये निगेटिव्ह पॅटर्न असेल तर गॅप डाऊन ओपन होऊन मोठं सेलिंग होतं का ह्याच्याकडे देखील आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं? ह्याच्यामध्ये 2 शक्यता आहेत. एवढं मोठं तेजी झाल्यानंतर आपल्याला उद्या एक छोटी कॅन्डल बनलेली बघायला मिळू शकते. अशी एखादी छोटी कॅन्डल इथे बनू शकते आणि त्यानंतर मग काय होईल? त्यानंतर मग तेजी होणार की मंदी होणार, परत प्रॉफिट बुकिंग येणार हे आपल्याला मग येणारा काळ ठरवेल. पण उद्या लगेचच ह्याच्यामध्ये मोठी मुवमेंट होण्याची शक्यता कमी असते. तुम्ही ह्याचा अभ्यास करू शकता. कदाचित उद्या थोडंसं आणखीन खाली सुद्धा येऊ शकतं आणि त्यानंतर मग काय होईल प्राइस ऍक्शन ती बघून त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुढचा विचार करू शकतो. तर हा झाला पहिला स्टॉक, ज्या स्टॉकचं नाव होतं आरती इंडस्ट्रीज. आता दुसरा स्टॉक आहे. दुसऱ्या स्टॉकचं नाव आहे दीपक नायट्राइट. आता दीपक नायट्राइट मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर ह्याचं उद्या येणार आहे अर्निंग आणि रेव्हेन्यूचा जो रिपोर्ट आहे म्हणजे क्वार्टरली रिपोर्ट जो आहे तो आपल्याला उद्या येणार आहे. आजच त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? तेजी झालेली दिसते. इथे सुद्धा मी मुद्दाम हे दुसरं उदाहरण घेतलंय बघा. इथे पण सेम पॅटर्न होता. सेलिंग झालं होतं, एक बाउन्स आला होता, पुन्हा एकदा सेलिंग झालं होतं. मात्र आता इथे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येतंय की इथे एक प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे आणि आज त्या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट झाला. मी मुद्दाम हे दाखवतोय. एकामध्ये आजच रिपोर्ट आलाय, एकामध्ये
उद्या रिपोर्ट यायचा आहे, पण त्याच्या आधीच आपल्याला याच्यामध्ये तेजी झालेली बघायला मिळाली. तर आरती इंडस्ट्रीज आणि दीपक नायट्राइट केमिकल इंडस्ट्री मधले हे दोन स्टॉक आहेत, त्याच्यामुळे एकसारखं आपल्याला त्याच्यामध्ये चित्र बघायला मिळतंय. तर हे झालं आपल्याला दोन स्टॉक. आता पुढचे स्टॉक बघूया आपण. पुढचा स्टॉक आहे हा आहे फार्मास्युटिकल कंपनी मधला, फार्मास्युटिकल इंडस्ट्री मधला स्टॉक. डिव्हिस लॅब असं या स्टॉकचं नाव आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे काय दिसतंय, इथे तुम्हाला एक मोठं सेलिंग झालेलं दिसतंय. आणि त्याच्यानंतर इथे खाली जर बघितलं तर तुम्हाला क्वार्टरली रिपोर्टचं अर्निंगचं दिसतंय. आता तुम्ही काय करू शकता, इथे जाऊन चेक करू शकता कधी अर्निंग आहे. तर हे अर्निंग आजच आहे, पण अजून आपल्याला इथे तर काय दाखवत नाही आहेत. पण अर्निंग कदाचित आधीच आउट झालेलं असावं. कधी कधी काय होतं, ट्रेडिंग व्ह्यूचा इथला जो डिस्प्ले हा लगेच अपडेट होतोच असं नाही. तर इथे फक्त एस्टिमेटेड दाखवतो, ऍक्च्युअल दाखवत नाहीये. तर कदाचित ते आधीच आउट झालेलं असावं आणि त्यामुळे आपल्याला काय झालं, इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल ही आपल्याला तेजी बघायला मिळाली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की एवढं मोठं सेलिंग झाल्यावर ही एक तेजी झाली आहे आणि ह्या एका दिवसामध्ये जवळजवळ आपण 50% ची लेवल गाठलेली आहे. दोन शक्यता आहेत, काय होईल, 50% च्या लेवलचा उद्या ब्रेकआउट येईल. दुसरी शक्यता काय आहे, 50% पर्यंत आपण जाऊ, ब्रेकआउट आला असं दाखवू आणि पुन्हा खाली येऊ. अशा दोन्ही शक्यता आता आपल्याला सांगता येत नाही. किंवा तिसरी शक्यता काय होऊ शकते की 50% ची लेवल इथे वर आहे, आपण उद्या थोडंसं गॅप डाऊन ओपन होऊ, इथे एक छोटीशी अशी कॅन्डल तयार होईल आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला अशी एक छोटी कॅन्डल इथे बनताना बघायला मिळू शकते. आता एक पॉज घेतल्याशिवाय मार्केटमध्ये पुढची मुवमेंट ठरणार नाहीये. त्यामुळे अशी एखादी मोठी कॅन्डल दिसली की लगेच बाय करायचं नाहीये, किंवा मोठी रेड कॅन्डल खाली दिसली म्हणजे लगेच सेल करायचं नाही. आपल्याला थोडं तिथे पॉज घेतला जाऊ शकतो. तुम्ही हे जे सगळे स्टॉक आहेत, येणाऱ्या ह्या आठवड्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या स्टॉककडे लक्ष द्या. ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं स्टॉकची मुवमेंट होत असते. आता आपण शेवटचा स्टॉक बघूया. डिव्हिस लॅब नंतर आता आपण झी एंटरटेनमेंट लिमिटेड, तर हा स्टॉक बघतोय. ह्या स्टॉक मध्ये काय झालंय बघा, मागचे बरेच दिवस आपल्याला 5-6 दिवस एक खूप मोठी तेजी बघायला मिळाली आहे आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ ओपन इक्वल टू हाय झालेला आपल्याला इथे सेलिंग होताना बघायला मिळालं. आता हे प्रॉफिट बुकिंग पण असू शकतं आणि कदाचित काय होऊ शकतं, तुम्ही इथे जर बघितलं तर इथे मी फिब रिट्रेसमेंट लेवल सुद्धा लावली आहे. म्हणजे हा लो पकडलाय आणि हा हाय पकडलाय. तर तुमच्या लक्षात येईल आज जिथे क्लोजिंग आलंय तिथे 78.6% ची लेवल आहे. 268 रुपये 30 पैशाची लेवल आहे, बरोबर तिथेच क्लोजिंग आलंय. त्याच्या थोडंसं खाली गेलं तर ही लेवल 61.8% ची आहे. ही लेवल जर खाली आलो आपण तर ही 50% ची लेवल आहे. तर काय होऊ शकतं, एक मोठी तेजी झाली आहे, प्रॉफिट बुकिंग येणार असेल तर इथून खाली जात असताना आपल्याला ही जी लेवल आहे 265 हे पहिलं टार्गेट असेल, 261 रुपयाचं दुसरं टार्गेट असेल आणि 257 रुपयाचं तिसरं टार्गेट असेल. जर खाली येणार असेल आणि प्रॉफिट बुकिंग होणार असेल तर इथपर्यंत नक्कीच जाऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर ह्या स्टॉकवर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवू शकता आणि ह्याचा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये काही दिवस अभ्यास करू शकता. तर हे झालं 4 इंडेक्स बरोबर 4 स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.